मुळात काल विश्वप्रवक्ते असं म्हणाले की आम्हाला प्रश्न कोणी विचारू नये. गल्लीवरनं दिल्लीपर्यंत प्रश्न विचारांनी आम्हाला सल्ले देऊ नये की आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे आणि काय विचारायचे. ताटातले जे चमचे असतात ना, त्यांनी चमच्याचंच काम करावं. त्यांनी बाहेरून घास भरवण्याचा प्रयत्न आम्हाला करू नये. असं आहे की आत्तापर्यंत शिवसेनेकडनं मनसेची युती करायची असं एकदाही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत. हे मी स्पष्ट करतो. त्यामुळे कोणी काही त्याच्यावर बोलण्याचा विषयच येत नाही. जे चमचे आहेत आजूबाजूचे तेच रोज ढिंडोरा पिटवतात सकारात्मक असल्याचा. पक्षप्रमुखांची इच्छा आहे की नाही हे आम्हाला अजून समजलेलं नाही. त्यामुळे त्यावर बोलायचा विषयच येत नाही. परंतु त्यांच्या भाषणामध्ये जे तुमच्या मनात आहे तेच होईल अशा पद्धतीचं एक वक्तव्य त्यांना केलं. पुन्हा मनसे आणि शिवसेना युती संदर्भातच ते वक्तव्य होतं असं देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मुळात असं आहे की उद्धव ठाकरे असं म्हणाले की शिवसैनिकांच्या मनात आहे, राज्याच्या मनात आहे, तेच होईल. मुळात उद्धव ठाकरेंना राज्याच्या मनातलं आणि शिवसैनिकांच्या मनातलं कळतं का या थिअरीवरच माझा विश्वास नाही. जर तसंच कळत असतं शिवसैनिकांच्या मनात काय आहे, राज्याच्या मनात काय आहे, तर मला असं वाटतं ज्यावेळेला महाबळेश्वरचं अधिवेशन झालं त्यावेळेला सगळ्या शिवसैनिकांच्या मनात होतं की राजसाहेब ठाकरे हेच कार्याध्यक्ष झाले पाहिजेत. पण ते झाले नाही जे शिवसैनिकांच्या मनात होतं ते. 2014ला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात म्हणून शिवसेनेला मतदान करून लोकांनी त्यांचे 63 आमदार दिले. पण लोकांच्या मनातलं न ओळखता पुन्हा त्याच भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसले. 2019च्या विधानसभेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी सत्ता स्थापन करावी यासाठी लोकांनी मॅन्डेट दिलं. पण ते लोकांच्या मनातलं न ओळखता उद्धव ठाकरे जाऊन शरद पवार साहेबांच्या मांडीवर बसले. 2022ला स्वतःचे 30-30, 40-40 वर्ष सहकारी असणारे आमदार त्यांच्या मनात काय चाललंय हे ज्या पक्षप्रमुखाला कळत नाही त्याला जनतेच्या मनातलं कसं कळतं हा माझ्या पुढे माझ्यासारख्या सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे फसवणूक करण्याचीच त्यांची किंवा ऐनवेळी. अहो माझा साधा प्रश्न आहे. स्वतःचे 40 आमदार आपल्याला सोडून चालले, त्यांच्या मनात काय चाललंय हे ज्या माणसाला कळलं नाही त्याला जनतेच्या मनातलं काय आणि कसं समजणार आणि कसं आपण मानायचं की त्याला समजतं म्हणून. आणि मुळात उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे कधीही म्हटलं नाही की त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती करायची किंवा आदित्य ठाकरेंनी म्हटलं नाही. जे बोलतायत ते आजूबाजूचे चमचे बोलतायत. चमच्याने ताटात राहावं, ताटाबाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये. ज्या दिवशी असा काही प्रसंग घडेल त्या दिवशी त्याच्यावर योग्य तो निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील. एकीकडे वारंवार तुम्ही म्हणताय की चर्चा झाली नाही, उद्धव ठाकरे स्पष्टपणे बोलले, पण त्यांच्याच पक्षाकडून सारखी बॅनरबाजी केली जात आहे. आता देखील सेनाभवनाबाहेर बॅनर आपण पाहतोय की महाराष्ट्र बदलेल, ठाकरे सरकार पुन्हा एकत्र येणार, जे महाराष्ट्र मनात आहे तेच होणार आणि जय कामाख्या असा देखील उल्लेख त्यांनी त्याच्यावर केलेला आहे. कदाचित शिंदे आणि ठाकरे एकत्र यावं असं त्या बॅनरचं म्हणणं असावं, मला माहित नाही म्हणजे काय त्यांचा अर्थ आहे. तुम्ही देखील एक बॅनर लावला आहे हिंदी विरोधीसाठी, नेमकं काय त्या बॅनरचा अर्थ घ्यावा? नाही, मला असं वाटतं की आम्ही आता जी हिंदी सक्ती विरोधातली लढाई आहे ती आम्ही अत्यंत शांततेने करत होतो. आमच्या शांततेचा गैरअर्थ सरकारने घेऊ नये. येणाऱ्या सोमवारपासनं हिंदी सक्ती विरोधाची लढाई ही रस्त्यावर उतरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र सैनिक आम्ही सर्वजण म्हणून लढू. याची नोंद सरकारने घ्यावी आणि त्याचे जे परिणाम होतील त्याला जबाबदार सरकार असेल. मनसे स्टाईल ते असणार आहे की तुम्ही काही उपक्रम राबवताय सुरुवातीला आणि त्यानंतर पुढे? आम्ही उद्यापासून पालकांच्या सह्यांची मोहीम चालू करतोय आणि त्याच्यानंतर पुढचं कसं आंदोलन आहे ते आपल्याला दिसेलच. महाराष्ट्रामध्ये एक मराठी शाळा आहे त्याच्यामध्ये 1 ते 8वी पर्यंत एकाच रूम मध्ये शिक्षण चालू आहे, कुठेतरी रूम नाही. किती शिक्षणाबद्दल महानगरपालिका असेल किंवा सरकार असेल हे संवेदनशील आहे हे दिसतंय. ज्या मुलांना आपण एक रूम मध्ये बसवून सगळे विषय शिकवतोय
तिकडे तुम्ही हिंदी सक्ती आणि हे सगळे नाटकं करताय शैक्षणिक धोरण बिरण बदलण्याचं. पहिले आहे ते बेसिक शिक्षण तर मुलांना नीट द्या, त्याची तर व्यवस्था करा आणि मग तिसरी भाषा वगैरे या गोष्टी करा. मला असं वाटतं आमची ठाम भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये या 2च भाषेतनं 1ली ते 5वी झाल्या पाहिजेत, तिसऱ्या भाषेची गरज नाही. संदीपजी, एक प्रश्न असा आहे त्याला जोडून की मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने अनेक पालिकेच्या शाळा आहेत, मात्र त्यामध्ये मराठीची पटसंख्या कमी झाली म्हणून मराठी शिकवणं हे कुठेतरी बंद केलं जातं असं म्हटलं जातं आणि उर्दू आणि इंग्रजी ह्याला किंवा हिंदीला हे प्राधान्य दिलं जात आहे. मला असं वाटतं ज्या उर्दू शाळा आहेत आणि हिंदी शाळा आहेत तिथे सुद्धा मराठी कंपल्सरी आहे आणि त्यांना ते शिकवावंच लागेल. संदीपजी, जसं तुमचा हिंदीचा विषय आहे, इंग्रजी ही महत्त्वाची भाषा आहे. ज्या पद्धतीने सध्या तुम्ही पाहताय अमित शहांना वक्तव्य केली इंग्रजी भाषेसंदर्भामध्ये, त्यानंतर आता राहुल गांधींनी स्पष्टपणे म्हटलंय की गरिबांच्या पोरांना इंग्रजी शिकून यायचं RSSला आणि भाजपला वाटतंय. पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या पक्षाची इंग्रजीच्या बाबतीतली काय भूमिका आहे? नाही, इंग्रजी आता असं आहे की वर्ल्ड भाषा आहे, ती तुम्हाला बाकीच्या टेक्निकल विषय शिकायचं तर इंग्रजी भाषा येणं आवश्यक आहे. पण मराठी भाषा ही पहिली भाषा आहे आणि इंग्रजी ही दुसरी भाषा आहे, तिसऱ्या भाषेची गरज नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. संदीप जी, क्या कहना चाहेंगे? आज आपने एक ट्वीट किया है, ट्वीट के माध्यम से आपने कहा है कि जो चमचे हैं उन्होंने चमचेगिरी का ही काम करना चाहिए. देखिए, ऐसा है कि आज तक उनके जो पक्ष प्रमुख है उन्होंने कभी नहीं कहा कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना के साथ हमें युति करनी चाहिए. ये जो आजू बाजू के चमचे हैं वही लगातार बात कर रहे हैं कि हम सकारात्मक हैं, लेकिन उनके पास से कोई ऐसा वक्तव्य नहीं आया है कि उनको युति करनी है. अगर हम देखें तो फिर आप कह रहे हैं कि युति करनी है, ये साफ तौर पे उनके तरफ से कहा नहीं जा रहा है, लेकिन उन्हीं के पक्ष की तरफ से बैनरबाजी भी की जा रही है. सेना भवन के तो बैनरबाजी से युति नहीं होती है. आमची चर्चा सुरू आहे. बैनरबाजी से न्यूज हो सकती है, युति नहीं हो सकती. आपने भी एक बैनर लगाया है हिंदी सक्ति के विरोधी. आप घड़ी घड़ी इसके खिलाफ है कि हिंदी जो है वो सक्ति उसकी नहीं की जानी चाहिए. बिल्कुल. मुझे आप बताइए, उत्तर प्रदेश हो या मध्य प्रदेश हो, वह तीसरी भाषा कौन सी सिखाई जा रही है? तो हम पर हिंदी सक्ति क्यों की जा रही है, ये हमारा सवाल है. और हमारे बच्चे 2 भाषा सीखने में संतुष्ट है, उनके ऊपर तीसरी भाषा का जो कंपल्शन किया जा रहा है वो क्यों किया जा रहा है, ये हमारा सवाल है. इसकी कोई जरूरत नहीं है. काल भांडूपमध्ये पंजाबी भाषाच्या पुस्तक वितरण करण्यात आले होते मनसे विरोधात. त्याच्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवलाय त्यांना. हे असले फालतू धंदे आम्ही महाराष्ट्रात खपून घेणार नाही. सर, आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलं होतं, मराठी रंगभूमी दालन गुपचूप आता सरकारकडून रद्द करण्यात आलेला आहे. मराठी भाषा भवन सुद्धा होत आहे, तिथं सुद्धा इतर भाषांची कार्यालय सुरू करण्याचे सध्या सरकारचे मनसुबे आहेत. अशा मला असं वाटतं हिंदी सक्ती विरोधात लढण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा लढणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे, नुसत्या बोलबच्चन लोकांची नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.